तक सत्य का साहस। नागपूरच्या उमरेड रोडवरील निर्मल नगरी आज गणगणगणात बोतेच्या जयघोषाने दमदमून गेली होती। निमित्त होतं श्री संत गजानन महाराज सेवा ट्रस्टच्या वतीने आयोजित 35व्या सामूहिक महापारायणाचं। नागपुरात सध्या उन्हाचा पारा 46 ते 47 अंशावर गेलाय, पण या कडकडत्या उन्हातही भक्ताचा उत्साह तसूभरही कमी झाला नव्हता। चला तर मग थेट घेऊन जाते तुम्हाला निर्मल नगरीच्या मंदिरात, जिथे आज जणू साक्षात शेगाव अवतरलं होतं। होय, आज रविवार 24 मे रोजी निर्मल नगरीच्या मंदिरात भक्तीचा एक अनोखा संगम पाहायला मिळाला। सकाळी ठीक 6 वाजता गजानन विषयक ग्रंथांच्या महापारायणाला सुरुवात झाली। 11 वाजेपर्यंत 1 ते 20 अध्यायाचे भक्तिभावाने पठण करण्यात आले। त्यानंतर 21व्या अध्यायाचे सामूहिक पठण आणि माऊलींची आरती संपन्न झाली। पण खरी किमया आणि आकर्षण ठरला तो म्हणजे इथला महाप्रसाद। गेल्या 4 वर्षाची परंपरा जपत यंदाही भक्तांना तृप्त करणारा महाप्रसाद देण्यात आला। कडक उन्हाळ्यात माऊलींच्या भक्तांसाठी खास बेत आखण्यात आला होता। प्रत्येक भक्तांच्या थाळीमध्ये उन्हाळा विशेष आंब्याचा रस, पारंपरिक सरगुंडे आणि शेवळ्या देण्यात आल्या। एवढंच नाही तर सोबत गरमागरम पोळ्या, भजी, वांग्याची चमचमीत भाजी, विदर्भाची शान असलेला झुणका भाकर आणि सुवासिक मसाला भात असा भरगच्च महाप्रसाद भक्तांना वाढण्यात आला। महाप्रसादाचा आस्वाद घेताना प्रत्येक भक्ताच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान पाहायला मिळत होतं। नागपूरचं तापमान आज 46 ते 47 डिग्री सेल्सिअस होतं। अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या, पण गजानन महाराजांच्या दर्शनाची आणि पारायणाची ओढ एवढी होती की हजारो भक्तांनी मंदिरात शिस्तीत रांगा लावून दर्शन घेतले। या अभूतपूर्व गर्दीमुळे आणि शिस्तीमुळे हे निर्मल नगरीचं मंदिर नसून साक्षात शेगावच आहे असा भास तेथे उपस्थित झालेल्या प्रत्येकाला होत होता। या संपूर्ण सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी आयोजकांनी अहोरात्र अथक परिश्रम घेतले आहेत। अब तक सत्य का साहस।